यापूर्वी आमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा नव्हती, परंतु माननीय अध्यक्ष महोदय जिल्हा परिषद गुंजी श्री पंकजभाऊ रांगडले यांनी आपल्याला ही अटल लॅब आपल्या निधीमधून दिलेली आहे आणि या ठिकाणी जवळपास 150 प्रयोग आहेत आणि इयत्ता 6 ते 8चे विद्यार्थी या ठिकाणी येऊन प्रयोग करतात आणि त्यांना त्याविषयीचं मार्गदर्शन दिले जाते। आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त हमारा तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र नहीं वैसे अन्य विधानसभा क्षेत्र में सर्वे शुरू है और सर्वे के जरिए जो कि एक गाँव हमें मिलता है जो कि बड़ा तुमखेड़ा जो कि मशहूर है और यही के स्थानिक जिला परिषद के अध्यक्ष है, वैसे ही यहाँ के पूर्व विधायक है। उनका ध्यान उनके गाँव के स्कूल में जैसे कि आप देख सकते हो PM श्री जिला परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला तुमखेड़ा बुर्ज, यहाँ पे उनका ध्यान है या नहीं है, या आज से 2 साल पहले स्कूल की अवस्था कैसी थी और आज 2 साल बाद स्कूल की अवस्था कैसी है, इस बारे में जानकारी लेने हमारी जो कि टीम यहाँ PM श्री जो कि जिला परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला है वहाँ पहुँची है और यहाँ के बच्चे तथा यहाँ के टीचर स्टाफ, यहाँ के प्राध्यापक, आइए हम उनसे जानेंगे। मी यशवंतराव श्यामलाल भगत, प्रभारी मुख्याध्यापक PM श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमखेडा बुद्रुक। नाही आमच्या शाळेकडे तर माननीय अध्यक्ष महोदयांचं अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष आहे आणि ते शाळेला भेटी देतात। शाळेतील भौतिक सुविधा आहेत किंवा अन्य प्रकारच्या ज्या सोयी सवलती निर्माण करण्यासाठी त्यांचं विशेष लक्ष आहे। त्यांनी मागील वर्षी आपल्या शाळेला अटल लॅब दिलेली आहे आणि अत्यंत सक्षमपणे ती लॅब कार्यरत आहे। त्याशिवाय बाकी जे इतर भौतिक सोयी सुविधा पूर्ण करण्यासाठी त्यांचं विशेष लक्ष आहे। आजच्या पूर्वी 2.5 वर्षापूर्वी जर आपण विचार केला तर महत्त्वाच्या म्हणजे शाळेमध्ये ज्या भौतिक सोयी आहेत जसे इमारती, तर त्यावेळेला इमारतीची संख्या कमी होती। त्यांनी 2 वर्गखोल्या बांधून दिल्या आणि पुन्हा अजून काही खोल्या प्रस्तावित आहेत। त्याच्यानंतर आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अटल लॅब सुद्धा दिलेली आहे आणि शाळेची रंगरंगोटी ही सुद्धा करण्यात आलेली आहे आणि इतक्यानंतर अंतर्गत बाबी सुद्धा ज्या आहेत, आता कम्प्युटर वगैरे आहेत, ह्या गोष्टीकडे त्यांचं विशेष लक्ष। 2 वर्षापूर्वी शाळेची पटसंख्या ही 238 होती, आता शाळेची पटसंख्या ही 240 आहे। इथे दुसरे गाव दूर असल्यामुळे बाहेरगावचे विद्यार्थी येत नाही, परंतु गावात अन्य 2 शाळा पुन्हा आहेत खाजगीच्या, तरी आपण 238 ही पटसंख्या ऑलरेडी टिकवून ठेवलेली आहे। म्हणजे बाहेर जाण्याचे प्रमाण हे नगण्य आहे। सर्व विद्यार्थी गावातील मॅक्झिमम विद्यार्थी इथेच प्रवेश घेतात। जादू गणिताची हा उपक्रम घेण्यात आला आणि याच्यानंतर प्रश्न आमचे आणि उत्तर तुमचे हा उपक्रम घेण्यात येईल। आम्हाला आमच्या शाळेत सायन्स लॅब पण आहे, त्या सायन्स लॅबचे आम्हाला प्रयोग सांगितले जातात आणि जे आमचे दररोजचे विषय आहेत ते दरदिवशी शिकवले जातात। त्याचप्रमाणे आमच्या शाळेत 10:30 वाजेची प्रेयर असते, त्याच्यामध्ये ज्या वर्गाचा परिपाठ असतो ते विद्यार्थी परिपाठ आपला चांगल्या प्रकारे सादर करतात व त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील शिक्षक ते पण चांगल्या प्रमाणे तिथे उपस्थित राहतात। इतकेच बोलून मी आपले शब्द समाप्त करते। माझे नाव प्रतिभा त्रिलोकचंद चौधरी। मला इथे येऊन 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 7वं वर्ष सुरू आहे। या अगोदर जी अवस्था होती त्याच्यापेक्षा खूप चांगली अवस्था आता 2 वर्षा अगोदरपासून जेव्हापासून शाळा PM श्री झालेली आहे तेव्हापासून अवस्थेमध्ये सुधारणा झालेली आहे आणि सरांचं पण खूप लक्ष आहे शाळेकडे। माझं नाव आलिशा मुकेश बेलगे आहे, मी इयत्ता 7व्या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तुमखेडा बुद्रुक आहे। आमच्या शाळेमध्ये शनिवारी दप्तर विवेक दिन राहते म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। उदाहरणार्थ रांगोळीचं ड्रॉइंग, वाचन असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे सुविचार भिंतीवर लिहिलेले असतात, ते आपल्याला लर्न करावे लागतात। ते आपण लर्न पण करतो आणि शिक्षकांना शनिवारी सांगतो। आमची शाळा खूप सुंदर आहे। मला आमच्या शाळेमध्ये मी आपल्या शाळेमध्ये येतो तेव्हा मला खूप आनंद होतो आणि अशीच मी दररोज आमच्या शाळेत येणार। माझ्याकडे 3रा वर्ग असल्यामुळे मुलंसुद्धा नेहमी दररोज शाळेमध्ये येतात आणि त्यांना दिलेला वर्क ते अतिशय प्रामाणिकपणे करतात, कारण आम्ही परिपाठामध्ये सुद्धा त्यांना वारंवार सूचना देतो आणि त्या सूचनांचे पालन करून विद्यार्थी अतिशय
दररोज शाळेमध्ये ते येतात आणि त्याप्रमाणे वागतात। दर्शकों, आपने देखा कि यहाँ के प्राध्यापक तथा यहाँ के टीचर स्टाफ, यहाँ के जो कि नन्हे मुन्ने बच्चे थे, आज के पहले कैसी स्कूल की अवस्था थी, आज के दौर में स्कूल की अवस्था कैसी है, और यहाँ पे जो कि कई सारी नई नई यंत्रणा के जरिए भी जो कि पढ़ाया जा रहा है, जैसे कि अटल लैब हो गई, और बहुत सारे जो कि बच्चों ने बताया कि यहाँ पे हम खुद की पढ़ाई खुद के जरिए कर सकते हैं, और कई सारे जो कि उपक्रम यहाँ पे पढ़ाए जाते हैं। तो दर्शकों, जैसे कि मैंने कहा था कि जिला परिषद के अध्यक्ष का ध्यान है या नहीं है स्कूल के तरफ, और स्कूल में क्या क्या मांग है टीचर स्टाफ के जरिए, वो भी आपने देखा। तो दर्शकों, बहुत जल्द दूसरे गांव के स्कूल में मिलेंगे। गोंदिया से देवेंद्र दमा है।